नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असं सोयाबीन खिमा करणार आहोत। तुम्हाला हा खिमा खाल्ल्यानंतर असं वाटणारही नाही की हा सोयाबीनच्या भाजीपासून केला, इतका सुंदर असा लागतो आणि चवीलाही उत्तम असा आपला सोयाबीन खिमा होतो। आणि हा पावाबरोबर सकाळी नाश्त्यासाठी एकच नंबर आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे। अगदी झटपट आपला सोयाबीन खिमा तयार होतो, जसं आपण पनीरची भुर्जी बनवतो सेम तसंच। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा सोयाबीन खिमा करण्यासाठी मी इथे मीडियम साईजची सोयाबीन घेतलेली आहे। जर तुमच्याकडे मोठी सोयाबीन असेल तरी पण चालेल। इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेली आहे, ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आणि एक मोठे 2 ग्लास मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकूयात आणि हे 5 मिनिटं असंच मिक्स करत सोक करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं ह्याला छान असं भिजवत ठेवायचं आहे। सोयाबीन ही छान आतमध्ये त्याचं पाणी जातं आणि ती मस्त अशी फुलली जाते। आता 5 मिनिटं याला असंच मिक्स करत राहायचं। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सोयाबीन छान अशी फुललेली आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता पाणी किती शोषून घेतलेलं आहे सोयाबीनने। आता ते आपण एका चाळणीने गाळून घेऊयात पाणी आणि ही सोयाबीन आहे ती हातामध्ये घ्यायची आहे। एका हाताने त्याला छान असं प्रेस करायचं आहे आणि त्यामधलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। असंच आपण सगळी सोयाबीन मधलं पाणी काढून घेणार आहोत आणि सोयाबीन एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। पूर्ण सोक करून घ्यायची आहे सोयाबीन। आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बारीक करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन टाकून घेतलेली आहे आणि याला झाकण लावून आपण खिमा खाण्याची आपल्याला मस्त अशी टेस्टही आली पाहिजे आणि त्या टाईपमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीकही नाही करायचं, मीडियम असं ठेवायचं आहे। आता आपण अशाच प्रकारे मी सगळी सोयाबीन आहे ती मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे। मस्त अशी सोयाबीन काढून घेतलेली। आता आपण खिमा करूयात। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये एक मोठा चमचा मी तूप टाकलेलं आहे। तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही तूप घेऊ शकता आणि मोठे 2 चमचे यामध्ये आता तेल टाकायचं आहे। आणि मी इथे 3 तेजपत्ताची पानं घेतलेली आहे, 2 दालचिनीचे तुकडे आणि 4 आपण यामध्ये लवंग टाकणार आहोत आणि जे जावेत्री फूल असतं ते मी अर्ध फूल यामध्ये टाकलेलं आहे। हे खडे मसाले स्लो गॅसवरती छान असे परतून द्यायचे आहेत। मस्त असा खडे मसाल्यांचा सुगंध येतो आणि त्याचबरोबर आपण इथे एक मोठा चमचा जिरे टाकलेले आहे। जिरे छान असे फुलून द्यायचे। जिरे फुलल्यानंतर मी इथे एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा। छान असा कांदा यामध्ये परतून घ्यायचा आहे। खूप जास्त करपवायचा नाही आहे, अगदी हलका असा 2 ते 3 मिनिटं मी कांदा परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये आपण आता सुके मसाले टाकूयात। इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेला आहे, एक मोठा चमचा धने पावडर आणि एक मोठा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि 2 मिरच्या, अद्रक आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे ती सुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे। आता स्लो गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे। मसाले अजिबात करपून नाही द्यायचे, खूप जास्त परतून नाही घ्यायचं। लगेचच यामध्ये आपण आता एक मोठं टोमॅटो टाकलेला आहे बारीक कट करून, हे फक्त मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये, खूप जास्त वेळ परतवायचं नाही। यामध्ये लगेचच आपण एक मोठा चमचा मीठ टाकून घेऊया, जेणेकरून टोमॅटो आहे ते पटकन गाळ होतं, मेल्ट होतं। आता एक अर्धा मिनिट फक्त परतून घेतलेलं आहे। यामध्ये आपण आता अर्धा कप पाणी टाकणार आहोत, हे रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे। हे आपण पाणी यासाठी टाकलेलं आहे की टोमॅटो आणि कांदा छान असं गाळ होतील त्यासाठी। आता मोठ्या गॅसवरती हे पाणी आहे पूर्ण आटून द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी 5 मिनिटानंतर आटलेलं आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे कांदा आणि टोमॅटोला। यामध्ये आपण आता सोयाबीन खिमा टाकूयात बारीक केलेली आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत, जेणेकरून सोयाबीन आहे ती छान अशी मऊसूद राहील, जास्त घशामध्ये खातानाही अडकणार नाही। एकदम सॉफ्ट आणि ज्युसी अशी सोयाबीन आपली तुम्ही बघू शकता मस्त अशी रसरशीत दिसत आहे। अगदी 2 मिनिटात आपण छान असं हे परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी सोयाबीन आता खिमा आपला रेडी झालेला आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, गॅस ऑफ करायचा आहे। मस्त असा खिमा झालेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान असं सॉफ्ट झालेला आहे। खूप जास्त
सुकाही झालेला नाही आहे आणि कलरही अप्रतिम आलेला आहे. जसं दिसत आहे सेम तसंच चवीलाही खूप सुंदर असा लागतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. पावाबरोबर बटर लावून पाव आणि सोयाबीन खिमा, आहा एकच नंबर. खूप मस्त झालेला होता. अनिशाज रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी ट्राय केल्यानंतर. आत्ता आपण इथेच थांबूयात. थँक्यू.